हो आलो की पुढे आलो तिथनं उजव्या हाताला पांढरा बंगला आहे. हा आला की तिथे कुठे कोण नाही दिसत आहे. हा हो लागलं ना. दारात तर कोणच दिसत नाहीये. उजव्या हाताचा बंगला का डाव्या हाताचा? उजव्या हाताचा मारला वाटतं तिने. कुठे गेला का? नाही जातच नाही ते अर्धा पाऊण तास झालं तसं. काय झालं लागले काय? अहो ते तोंडाला लागले सचिन. हो सचिन माणसांकडे पण काढणार ते पण दिसलं काही. त्याला ना हे झालं बरं का. त्याला ना मुंगसाने किंवा कोणी उडी मारतो तो. पण तोंड कुठं उघडतोय? उघडतो नाही लागले त्याला लय. काढू राहिले थांब. नाही ते माझ्याची स्टोरी. कनौली के समने के पास कनौली नामक एक छोटा सा गांव है और थोड़ी देर पहले हमें पंकज सीताराम वर्पे इन्होंने कॉल किया था कि उनके घर के प्रेमाइसेस में कोर्टयार्ड में एक सांप बैठा है और उन्होंने कहा था कि वो नाग है। और यहाँ आने के बाद आप स्क्रीन पे देख सकते हो कि ये थोड़ा सा ज़ख्मी है, ज़्यादा ही ज़ख्मी है। शायद उसके ऊपर जो मुंगूस हम कहते हैं तो उसने जो नेवला कहते हैं हम नेवले ने उसके ऊपर शायद हमला किया हो और उसका जो मुँह है पूरी तरह से वो फट चुका है। या शायद उसके जो वेनम फैंग्स है वो भी शायद डैमेज है यहाँ पे, लेकिन इसके बावजूद वो हम पे अटैक कर रहा है। और शायद 1-1.5 घंटे से ज़्यादा एक ही जगह पर वो बैठा हुआ था। आप देख सकते हो स्क्रीन के ऊपर उसके शरीर के पूरे हिस्से पे वो उसका मिल्की मोड़ है उसके ऊपर। उसे प्रे नहीं मिला है, स्टारवेशन में है और शायद अपना जो शिकार है वो ढूंढने के लिए वो खेती में आया होगा और उसके ऊपर नेवले ने हमला कर दिया। उसका पूरा मुंह यहाँ पर आप देख सकते हो कि डैमेज है। यहाँ से हम उसे सेफली रेस्क्यू करेंगे, उसके बाद उसके नेचुरल हैबिटेट में छोड़ देंगे। लेकिन ऐसे जो सांप होते हैं जो डैमेज होते हैं, थोड़ा सा जख्मी होते हैं, वो हमारे लिए घातक सिद्ध हो सकते हैं या फैटल सिद्ध हो सकते हैं। कोई भी वीडियो देखकर सांप पकड़ने की कोशिश ना करें। स्क्रीन पर आप लोग देख सकते हो कि नेवले ने जैसे उस पर अटैक किया था तो उसके मुंह की तरफ का हिस्सा पूरी तरह से उसने डैमेज कर दिया और डैमेज की वजह से शायद उसके वेनम फैंग्स भी वहाँ पे डैमेज हो चुके हैं। लेकिन ऐसा भी अगर हो, लेकिन उसके जो वेनम फैंग्स पूरी तरह से निकले नहीं है और इसी वजह से इस प्रकार का रेस्क्यू करना हमारे लिए थोड़ा सा फैटल हो सकता है। इसलिए फिर एक बार वीडियो में बता दूँ कि आप वीडियो देखकर भी सांप पकड़ने की चेष्टा ना करें। आप स्क्रीन के ऊपर देख सकते हो कि उसका जो मुंह का हिस्सा है और उसके आंखों वाला हिस्सा वो पूरी तरह से यहाँ पे डैमेज आपको स्क्रीन पे नज़र आ रहा है। नाग बसली एवढी बरणी दे की आता एवढी मोठी नाही. अरे विनोद काकांची तू मोठी बरणी आणते. हा झालं म्हणा. हा होय का मोठी दे म्हणा. नाग घालायचं त्याच्यात पण आहे का नाग घालायचं मोठी बरणी सांगितलं. हळू जाय का आणते पुढे पाहता धरलंय बी काय ग पाहायला नाही भेटलं का ते पाणी पाजायला टाकलं मी त्या आरोकडे पाहायला तिने केलं ना लिंक येणारच आपली. हा पण ते नाही केलं तिथे एक पाणी पिते पाणी पिते का
त्याला मग त्यांनी फोडलंय चांगलं. तहान लागली बघा त्याला किती. येईल मग पाण्यात गेले ते थोडं तोंड सुके म्हणते ना उडी मारली ताण लागले असं कधीपासून आहे ना ते मोबाईल काय बोलतो आता ते बांधले ते काय नाही करणार एवढे हे माणसं आहेत ना त्यातले ते अरे मग त्यांना सवय यांच्या कोपरी काय करायचं ओ ताई मी चहा बनवून राहिले बरं का दोन थांबा एवढे होते फक्त. सोनू काढा. यहाँ पर आप लोग देख सकते हो कि कीट न होने की वजह से हम उसे बॉटलिंग करेंगे और बॉटलिंग करने के बाद उसे उसके नेचुरल हैबिटेट में रिलीज कर देंगे. लेकिन फिर एक बात नोट कर दूँ कि वीडियो देखकर कोई भी सांप पकड़ने की चेष्टा ना करे. ये जहरीला सांप है. इसका जो वेनम है न्यूरोटॉक्सिक होता है और जैसे ही ये जो जख्मी सांप होते हैं अगर उन्हें हम रेस्क्यू करने की कोशिश करेंगे तो उनका जो बाइट होता है वो इंटेंशनल बाइट होता है. पूरी तरह से वो जहर अपने शरीर में छोड़ सकते हैं. इसलिए वीडियो देखकर कोई भी सांप पकड़ने की चेष्टा ना करे. सोनू आप लोग देख सकते हो और थोड़ा सा जख्मी होने की वजह से वो अटैकिंग पोजीशन में अभी इसे हम यहाँ से सेफ्टी रेस्क्यू करेंगे और बाद में इसके नेशनल हैबिटेट में रिलीज कर देंगे. त्याला लय मारलाय. खाली ठेव. तसं ते वर निघायचं होतं त्यांनी काय केलं ते काय पालखी घातली नाही आता बरोबर एक वेळ झाली होती ते तसं वर जे काय ते तोंड वरच राहतं दादा म्हणे रात्रीचं निष्कारण नाही ती जास्ती तरी गेली ना पण आता ते कसं आहे अपघी माणूस येतच ना आता ते दुख नाही ना ते जर पळा ना कुणीकडे जाय ना ते आजारी आहे ना त्याला काहीतरी मारलं गेलं आता नाही आता नाही निघणार तरी हा निघालो दोन त्या बाया याच्यात घालून माझं नाव माया सीताराम मोरपे कनोली गाव तालुका संगमनेर जिल्हा रात्री 10 वाजले होते तर म्हटलं झोपायचंय तर मी त्यांना म्हटलं आता आपण हे 10 वाजले म्हटलं ते म्हणे मी आले गाईला पाणी पाजून म्हणून ते बाहेर निघाले दरवाजा उघडून तर हे साप इथून म्हणजे असं दरवाजा ओट्यावरून चाललेला होता आणि मग ते मला अचानक बाहेर आल्यावर म्हणे तू बाहेर येऊ नको बरं का दरवाजा उघडू नको तर मला असं वाटलं वाघ वगैरे काय म्हटलं काय हो काय तर म्हणे साप निघालेलं आहे म्हणे म्हटलं मग तुम्ही पण मी बघितलं मग हॉलचा दरवाजाकडनं गेले तर हॉलचा दरवाजा उघडा होता मग तिकडनं जाऊन बघितलं मी तर ते आमच्या इथं नळ आहे त्या नळाच्या तिथं अगदी बसलेला होता फणी वगैरे उभारलेली होती मग त्यांना म्हटलं तुम्ही इकडच्या दरवाजाने येऊ नका तुम्ही तिकडून या मग आम्ही जवळजवळ 1 तास 11:30 वाजेपर्यंत मग शेजारी बाजारी पण आले त्यांनी पण बघितलं पण तो आहे त्याच जागेवर स्थिर होता तर मी आज पुन्हा 1-1:30च्या सुमारास आमच्या इथं शेजारी तिथे पण गेला तर तिथं चाललं होतं महिलांचं का इथं आहे नाग आहे मग मी त्यांना आवाज दिला म्हटलं काय हो काकू म्हटलं नाग आहे तर ते म्हणे अगं नाग आहे तर नेमकं म्हटलं तोच आहे का काय माहिती तर आता 3 वाजता म्हटलं जावं शेतामध्ये तर बाहेर निघाले तर तो पायरीच्या तिथं पुन्हा येऊन फणी उभारून उभा होता मग मी मुलाला वगैरे कॉल केला आणि मग आहे त्या स्थितीत मग त्यांनी पण ह्या भाऊंना फोन केला आणि मग अशा पद्धतीनं तो पकडला. थैंक यू. पंकज वर्पे कनोली इनके घर के प्रीमियस में जो हमें स्पेक्ट्रल कोबरा मिला था इसे हम यहाँ रिलीज कर देंगे.